चला मस्तपैकी राजमा राईस करूया. राजमा रात्रभर भिजत ठेवलेला होता. आता कुकरला मी ठेवलेलं आहे शिजत. मीठ टाकायचं आहे आणि पाणी टाकायचं आहे. 5 शिट्या द्यायचे. तोपर्यंत आपण मसाला करूया. कांदा बारीक कापून म्हणजे परतून घ्यायचा आहे तेलामध्ये आणि खोबरं, लसूण, अद्रक आणि आता जिरं घेऊन वाटून घेऊया आणि टोमॅटोची वेगळी प्युरी करणार आहे. तर तेल गरम करत ठेवलं, राईची फोडणी दिली, त्याच्यामध्ये मसाला टाकला वाटलेला, नंतर आपलं टोमॅटो टाकली, हिंग टाकून घेतली, कढीपत्त्याची काही पानं, लाल तिखट टाकलं, हळद टाकली, छान मस्तपैकी परतून घ्यायचं आहे. तर त्याच्यानंतर इथे ना कश्मीरी लाल मिरची पावडर टाकायची. छान कलरही छान येतो आणि छान मस्तपैकी परतून घेऊया. आणि ते मी राजमा मसाला घेतलेला आहे. 1 चमचा टाकायचा. कोणताही मसाला घ्यायचा आहे. राजमा मी ते एव्हरेस्टचा घेतलेला आहे. आणि त्यानंतर हा शिजलेला राजमा टाकायचा आहे. आणि हवं असल्यास तुम्हाला पाणी पाहिजे ना तर तुम्ही गरम पाणी टाका. इथे मी अर्धा कपभर गरम पाणी टाकलेलं आहे. आणि चवीनुसार इथे मीठ टाकायचं आहे आणि छान मस्तपैकी 1-5 मिनटं शिजवून देऊया. आणि हे तुम्ही भातासोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता.